कर्जतमधील उबाठा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार। आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या विकासकामांना प्रभावित होऊन असंख्य कार्यकर्ते शिवसेनेत दाखल। कर्जत, दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी बाळासाहेब भवन, जनसंपर्क कार्यालय कर्जत येथे सायंकाळी 6:30 वाजता भव्यदिव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। आमदार महेंद्र थोरवे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवत माजी उपनगराध्यक्ष कर्जत नगर परिषद चंद्रकांत उर्फ तात्या जाधव, कर्जत शहर संपर्क प्रमुख संजय मोहिते, शहर समन्वयक सुदेश देवघरे, उपशहर प्रमुख प्रसाद डेरवणकर, नगरसेविका सौ प्राची डेरवणकर, श्री मनोज जाधव, राकेश शेट्टी, दिनेश वाघमारे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्या समवेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला। या प्रसंगी बोलताना आपण सर्वजण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण आज शिवसेना पक्षात प्रवेश करत आहात, त्याबद्दल मी सर्वप्रथम आपण सर्वांचे शिवसेना पक्षामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। 2.5 वर्षापूर्वी सत्तांतर झाले। शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर 2.5 वर्षातील विकास कामांचा झंझावात संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे व त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना कर्जत मतदारसंघाचा आमदार या नात्याने ज्याप्रमाणे मनुष्यजन्म पुन्हा नाही त्याप्रमाणे मला मिळालेल्या आमदारकीचा सोनं करण्याचं काम मी सुरू केलं व गेली 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये कर्जत शहरासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले। राज्य सरकारच्या माध्यमातून कर्जतचे नंदनवन करण्याची दूरदृष्टी डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त निधी हा कर्जतच्या विकासासाठी आणण्याचं ठरवलं। यामध्ये कर्जतमध्ये असणारी वाढती लोकसंख्या विचारात घेता कर्जत शहराला भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असे, यासाठी 57 कोटी रुपयांची वॉटर स्कीम कर्जत शहरासाठी मंजूर केली व ही संपूर्ण कर्जतकरांसाठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे। आज माझे जुने सहकारी पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करतात, ही माझ्यासाठी खूप आनंदाची व अभिमानाची बाब आहे। आपण सर्वांना शिवसेनेमध्ये योग्य तो मानसन्मान राखला जाईल व सर्व सहकार्यांना विचारात घेऊन आपण एकत्रितपणे पुढील काळात शिवसेनेसाठी कार्य करूयात असा आशावाद व्यक्त केला। या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख माननीय श्री संतोष भोईर, उपजिल्हा प्रमुख श्री भाई गायकर, कर्जत तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप, कर्जत खालापूर संघटक श्री शिवराम बदे, शिवसेना रायगड जिल्हा संघटक श्री अरुण देशमुख, सल्लागार सुनील रसाळ तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।